तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगडे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। चर्चा करतोय रायगडच्या राजकारणासंदर्भामध्ये। रायगड जिल्हा परिषदेमध्ये प्रथमच भाजपचा अध्यक्ष बसणारे भाजपा राष्ट्रवादी युती जवळपास निश्चित झालेले। काल सुद्धा उदय सामंत, सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक झाली। रायगड जिल्हा परिषदेसंदर्भामध्ये ही बैठक होती। आता आपण चर्चा करू ठाकरे गटासंदर्भामध्ये। आता ठाकरे गट कर्जत मतदारसंघामध्ये परिवर्तन विकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी, अजित पवार आणि ठाकरे गटाची युती आहे। मात्र काल अलिबागमध्ये जे आहे गट नोंदणी जी आहे ठाकरे गटाने स्वतंत्रपणे केलेली आहे। याच्यामध्ये 4 महिला आहेत आणि बाबू घारे पुरुष आहेत। म्हणजे 5 जिल्हा परिषद सदस्य जे आहेत ठाकरे गटाचे आलेले आहेत आणि त्यांचा गटनेता म्हणून बाबू घारेंना ही खूप मोठी संधी मिळालेली आहे। अर्थात संख्याबळ 5 आहे आणि प्रथमच निवडून आले बाबू घारे यांनाही पक्षाने गटनेता म्हणून नोंद करण्यात आलेले आहे। त्यामुळे बाबू घारेंचं नशीब आता जे आहे चांगल्या प्रमाणे फुलताना दिसून येत आहे। कारण निवडून पण आले, कदाचित भाजपा राष्ट्रवादीमध्ये ठाकरे गट सहभागी झाला, आता हे सहभागी व्हायला तयार आहेत। मात्र भाजपने घेतलं तर ठाकरे गटाला झडपीमध्ये तर बाबू घारेंना सभापती 2.5 वर्षानंतर मिळू शकतं। पहिल्यांदा ते अभ्यास करतील, त्यांना अभ्यास करायला भाजप आणि राष्ट्रवादी लावेल, त्यामुळे पहिल्यांदाच काय मिळेल असं वाटत नाहीये। समजा मिळालं तर कदाचित मिळू शकतं, पण 2.5 वर्षानंतर जवळपास त्यांना मिळू शकतो। पहिल्यांदा एखाद्या समिती कमिटीवर करावं लागेल, कारण आणि त्यांनी पहिल्यांदाही अभ्यास करून मग पुढे गेलं पाहिजे, ही भूमिका आमची असेल। आणि मूळ मुद्दा असा आहे की येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर याला नितीन सावंत होते, बाबू घारे होते, त्यामुळे गटनोंदणी जी आहे ती शिवसेना अर्थात ठाकरे गटाने केलेली आहे। त्यामुळे परिवर्तन विकास आघाडीची अशी नोंदणी असणारे स्वतंत्रपणे ठाकरे गटाने केलेले दिसून येत आहे। त्यामुळे हा फॉर्म्युला तिकडे अलिबागमध्ये भाजपा राष्ट्रवादी वेगवेगळ्या त्या ठिकाणी काही ठिकाणी लढले, इकडे परिवर्तन विकास आघाडी जे आहे राष्ट्रवादी ठाकरे गट, तर उरण मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपा काही ठिकाणी, असं सगळं हे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला खिचडी पाहायला मिळाली। मात्र ठाकरे गटाने स्वतंत्र नोंदणी केली। बाबू घारे हे गटनेता असतील, गटनेता हे मोठं पद असतं, पक्षाच्या दृष्टीने व्हीप करणं, त्यांचे सगळं काळजी घेणे सदस्यांची, त्यांचं ह्या सगळ्या गोष्टींनी खूप महत्त्वाचं असतं। कारण शेवटी पक्षाचा एक आदेश मांडणारा गटनेता महत्त्वाचा असतो। पक्षाला एक आदेश द्यायचा असेल सदस्यांना तर गटनेत्याच्या स्वाक्षरीने तो आदेश जाहीर केला जातो। त्यामुळे गटनेता खूप महत्त्वाचा असतो आणि व्हीप जाहीर करू शकतो सदस्यांसाठी। त्यामुळे आपण बघितलं ना की एकनाथ शिंदे किंवा ज्यावेळेला शिवसेना फुटली, गटनेता किती महत्त्वाचा असतो, व्हीप कुणाला लागू होतो की नाही, हे सगळे आपण गोष्टी पाहिलेल्या आहे। त्यामुळे गटनेता बाबू घारे यांची नियुक्ती झालेली आहे आणि ते एक बाबू घारे आता आगामी काळामध्ये रायगडचं राजकारण सक्षमपणे करतील। कर्जत मतदारसंघातून एक चेहरा म्हणून, ग्रामीण भागाचा एक कार्यकर्ता म्हणून, ग्राउंड लेवलचा सर्वांना समजवून घेणारा आणि सर्वांच्या सुखदुःखात धावणारा हा नेता आता कर्जतच्या राजकारणात एक मोठा नेता होऊ शकतो। आता ठीक आहे, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कशी कामगिरी करतायत ते, मार्केवाडी ते अलिबाग कसा प्रवास करतायत, नुसता प्रवास करून त्या योजना किती आणतायत आणि त्या योजना किती समजून सांगतायत, त्यांच्या जिल्हा परिषद या प्रभागामध्ये किती अंमलबजावणी करतायत, विकास त्यांचा होतो की त्या भागातला विकास होतो, हे सगळे प्रश्न आपल्याला येत्या काळामध्ये दिसतील। त्यामुळे आता जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर कुणाचा विकास होतोय, बाबू घारेंचा होतो की त्यांच्या विभागाचा होतो की ठाकरे गटाचा होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र बाबू घारेंना माझ्याकडून, विकासनामा या प्लॅटफॉर्मकडून एक गटनेता झाल्या म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या पाहिजे। शेवटी पत्रकार आहे, चांगल्या गोष्टींना स्वीकार करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि जे चुकीचं आहे त्याच्यावर बोलणं आमचं काम आहे। म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यामुळे म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।